श्रावण महिन्यातील पवित्र पुत्रदा भागवत एकादशी निमित्त आज पंढरपूरमध्ये सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी होती। यावेळी रांगेत असलेल्या भाविकांमध्ये काहीसा गोंधळ झाला। वारकरी संप्रदायामध्ये आणि पंढरपूरला भागवत एकादशीचं मोठं महत्त्व असतं। अशातच सोमवार आणि एकादशी एकाच दिवशी आल्यामुळे भाविकांचा पंढरपुरात मोठा उत्साह पाहायला मिळतोय। भाविकांची मांदियाळी सध्या पंढरपूरमध्ये झालेली आहे। अशातच विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूर रोडपर्यंत जाऊन पोहोचली आहे। मात्र एकादशीला मोठी गर्दी झाल्यामुळे दर्शन रांगेत घुसखोरीसारखे प्रकार घडत असल्याचं दिसतंय। त्यामुळे काहीसा गोंधळ आज पंढरपुरात पाहायला मिळाला। पंढरपुरातील ही दृश्य आपण पाहतो आहोत। पुत्रदा एकादशी त्याचबरोबर श्रावणी सोमवार हा एकत्र आल्यामुळे भाविकांची मोठी गर्दी आज पंढरपूरमध्ये पाहायला मिळते। विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आज भाविक भक्त वारकरी हे पंढरपुरात दाखल झालेले आहेत आणि मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। भाविकांच्या लांबच लांब रांगा सध्या मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळतात। संकेत कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संकेत, श्रावणी सोमवार आणि एकादशी आणि भाविकांची ही मोठी गर्दी आज दिसते। सागर, खरं तर श्रावणी सोमवार आणि एकादशीमुळेच मोठी गर्दी आज पंढरपूरमध्ये झालेली आहे। कारण विठ्ठलामध्ये महादेवाचं सुद्धा रूप पाहिलं जातं, त्यामुळे मोठ्या संख्येनं भाविक पंढरपूरला आलेत। वाढत्या गर्दीमुळे मंदिर समितीचं जे दर्शन रांगेचं नियोजन होतं ते नियोजन पूर्णपणे कोलमडलं गेलं। दर्शन रांग ही गोपाळपूर रोडच्या लिंगायत स्मशानभूमीच्या पुढेपर्यंत जाऊन पोहोचली आणि याच वेळी ढकलाढकली झाली, घुसखोरी झाली आणि मोठा गोंधळ काही काळासाठी निर्माण झाला होता। मात्र यानंतर तात्काळ मंदिर समितीने सुरक्षा रक्षक तिथे पाठवून दिले। मात्र या सगळ्यांमध्ये भाविकांनी मात्र नियोजन नसल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला गेलेला आहे। त्यामुळे एकीकडे आज श्रावणी सोमवार आहे, एकादशी आहे, पवित्र दिवस आहे, भाविकांची मोठी गर्दी होईल अशी आशा असताना सुद्धा नियोजन का झाले नाही असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय। सागर, नक्कीच संकेत, धन्यवाद या माहितीसाठी। पासून आम्ही वारीमध्ये आता वारीतून निघालो आम्ही। आता इथं बाया पळून गेल्या सगळ्या। 2-3 बाया चक्कर आल्या, बायाला आम्ही समोर पाठवून दिलं। बसला लाईन मध्ये लागलो आहे। इथे एक पण पोलीस नाही आहे, नियोजन पण काहीच नाही आहे। पोलिसांना कॉल केला, अर्धा तास झाला, एक पण पोलीस आलेला नाहीये। सर्व लोक मध्ये घुसत आहे, चेंगराचेंगरी होत आहे। कोणी पडलं, कोणाला काय झालं, कोण जबाबदारी घेणार आहे भक्तांची? तर पंढरपूरमधील भाविकांचा हा संताप आपण पाहतोय। विठ्ठलाच्या दर्शनासाठी हे भाविक पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। मात्र ढिसाळ नियोजन आणि त्यामुळे भाविकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतोय।